मीरा रोडमधील सभेमध्ये हिंदी सक्तीवरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिलाय। पहिली ते 5वी हिंदी सक्तीचा प्रयत्न करून बघा, दुकानच नाही शाळाही बंद करून टाकेन असं राज ठाकरे यांनी इशारा दिलेला आहे। त्याला उत्तर देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काहीशी सावध प्रतिक्रिया दिली आहे। समितीच्या अहवालानंतर त्याबाबत निर्णय होईल असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। तर शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा असं नितेश राणे यांनी म्हटलंय। त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता। फडणवीसजी, तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार। मी आता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात पहिली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। दुकानं नाही, शाळाही बंद करीन। राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलेलं आहे की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही 5वी पर्यंत हिंदी भाषा सक्तीची करून दाखवा। नाही, ठीक आहे, तो त्यांचा व्यक्तिगत भाग आहे। समितीचा आवाज आल्यानंतर त्यावर निर्णय होईल। शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना, बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही। अहो, बुलढाण्यामध्ये एका मदरस्यामध्ये यमनचे नागरिक लपलेले, यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे जिलेटिनच्या काड्या सापडतात, तलवारी सापडतात। मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना।